मालवण तालुक्यातल्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे आणि यासाठी महायुती सरकारनं 100 कोटी रुपयांची घोषणा केलेली होती। मात्र शिवसृष्टीच्या भूसंपादनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना युपीटीचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला शिवसृष्टी करणार म्हणून शासनाने घोषित केलं आणि यासाठी प्रस्ताव जो छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला एक जागा आहे, ती जागा 98 गुंठे आहे। या जागेमध्ये नगरपंचायतचं टुरिझम आरक्षण आहे। या जागेला सीआरझेडची परवानगी किंवा सीआरझेडच्या परवानगीमध्ये ती जागा येत नाही। मालवणच्या या सीआरझेडमध्ये इमारत न बांधता असलेल्या जागेची 30 लाख रुपये गुंठा याप्रमाणे शासनाने मालकांची वाटाघाटी करून हा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे।